समोर फुटुकाला जरा बाजूला सरका की दुसरा चान्स देता हो नाही काय जरा फुटुकाला बाजूला सरकायला लावायचं महाराष्ट्र दिन आपण उत्साहात साजरा करत असतो, परंतु या 1 मेला महाराष्ट्र राज्य स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राज्यात जे 6 महसूल विभाग आहेत त्या महसूल विभागामध्ये असलेले प्रमुख गडकिल्ले, प्रमुख नद्या यांची माती आणि जलकलश यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मराठवाड्याची ही जलकलश यात्रा परवापासून हिंगोली जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नरसी नामदेव या ठिकाणाहून सुरुवात झाली आणि ती आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पोहोचलेली आहे। आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवरायांना वंदन करून आपल्या जिल्ह्यातून वाहणारी तेरणा नदी असेल, श्री संत गोरबा काका मंदिर असेल, इथला आपला महत्त्वाचा असा मुस्लिम बांधवांचा दर्गा असेल, या सगळ्यांची माती आणि जल घेऊन आम्ही या ठिकाणाहून प्रस्थान करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नुसतं राजकारण करत नाही तर सामाजिक भान ठेवून सामाजिक बांधिलकी म्हणून माननीय या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र आणि तो शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब ज्यांच्या संकल्पनेतून ही यात्रा साकार झालेली आहे, ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, खासदार प्रफुल्लजी पटेल, माननीय छगनरावजी भुजबळ साहेब या प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा समन्वयक म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, रस्त्यामध्ये सर्वच पक्षीय, सर्व समाजाच्या वतीनं अतिशय उत्साहामध्ये स्वागत या रथ यात्रेचं या ठिकाणी होतंय आणि एक महाराष्ट्र 65 वर्ष झालेला आहे आणि या 65 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा सर्व मान्यवर, मग ते कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, राजकारण समाजकारण क्षेत्र असेल, पत्रकारिता असेल, या सर्व मान्यवरांचा सत्कार 1 ते 4 मेला जो जांभोरी मैदान मुंबई येथे जो त्या ठिकाणी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सत्कार केला जाणार आहे आणि या महाराष्ट्राच्या ज्या विविध कला आहेत त्याचं सादरीकरण सुद्धा कलावंत त्या ठिकाणी करणार आहेत। आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी खाद्य संस्कृती आहे, जसं उस्मानाची शेळी इकडे प्रसिद्ध आहे, मटण प्रसिद्ध आहे, जसं कोल्हापूरला गेलात तर पांढरा रस्सा, लाल रस्सा प्रसिद्ध आहे, पुरणपोळी प्रसिद्ध आहे, कोकणातले मासे प्रसिद्ध आहेत, अशा वेगवेगळ्या भागातले जे अन्न पदार्थ आहेत त्याचा खाद्य महोत्सवाचं आयोजन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं 1 ते 4 मेच्या दरम्यान जो महोत्सव होणार आहे जांभोरी मैदानावरती त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या तमाम जनतेनं सहभागी व्हावं हे सुद्धा नम्र आवाहन या ठिकाणी करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं अतिशय उत्साहामध्ये स्वागत या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।